यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। प्रभाग 8 मध्ये रोहन पाटील यांची वावटळ, कप बशीचा चहा प्रस्थापितांना ठरणार जड। कळंबोलीचा बेटा मैदानात आत्माराम पाटील यांच्या विकास कामांचा वारसा आणि रोहन पाटील यांची फिल्डिंग यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले। कळंबोली पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून कळंबोलीतील राजकीय वातावरण आता हाय व्होल्टेज झाले आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे दिग्गज मैदानात असले तरी अपक्ष उमेदवार रोहन पाटील यांनी घेतलेली झेप सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे। समाजसेवक आत्माराम पाटील यांच्या विकास कामांची शिदोरी आणि रोहन पाटील यांचा जनसंपर्क यामुळे या प्रभागात कप बशीची लाट निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे। वारसा सेवेचा कणा विकासाचा कळंबोलीच्या उभारणीत आत्माराम पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते। सलग 15 वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी या मातीसाठी दिलेले योगदान आजही मतदारांच्या स्मरणात आहे। आज तोच पाटील ब्रँड घेऊन रोहन पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। वडिलांनी कमावलेला विश्वास आणि तरुण रक्ताची धडाडी यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी आपुलकी दिसून येत आहे। मी रोहन आत्माराम पाटील, प्रभाग क्रमांक 8 ड मधून मी अपक्ष उमेदवारी लढत आहे। उमेदवार म्हणून तुम्हाला संधी मिळालेली आहे। प्रभागातल्या तरुणांच्या तुमच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत। कसं तुम्ही तरुण मतदार वर्गाला आकर्षित कराल किंवा त्यांच्यासाठी काय विकासाचा आराखडा तुम्ही घेऊन सामोरं जाणार आहात निवडणुकीत? पहिले तर मी या प्रभागातच माझा जास्त वेळ मी काढलेला आहे, तर माझा जन्म भले रोडपाली गावात झाला असेल तर मी 20 वर्ष इथे काढलेत। या प्रभागात 20 वर्ष काढलेत आणि मी स्वतः एक ऍथलीट आहे, क्रिकेटर असल्यामुळे मित्र भरपूर आहेत या प्रभागात। मग त्यांची समस्या मी जवळून बघितलेली आहे, तर वावरताना मी त्यांची समस्या ऐकलेल्या आहेत का पाण्याची समस्या आहे, या प्रभागात खेळायला मैदान नाही आहेत, मग त्याचा एक प्रभाव पडतो या तरुणांना, यंग तरुणांना खेळायला मैदान नाही आहेत आणि भरपूर सुविधा नाही आहेत। समस्या तर पहिल्यापासूनच आहे इथे, ते तर इथे नाही, तुम्ही 7 मध्ये जावा, 8 प्रभाग मध्ये, 9 मध्ये या 10 मध्ये, ते पूर्ण कळंबोली या रोडपालीमध्ये सगळीकडे पाण्याची समस्या आहेत। आणि त्यात माझे वडील आत्माराम नामदेव पाटील यांनी त्यांचं कामाचा जो सुरुवात केली होती त्या पाणी पुरवठ्याच्या कामातून सुरुवात केलेली होती। आता गेल्या 25 वर्षापासून माझे वडील आत्माराम नामदेव पाटील हे पाण्याची समस्या, पाण्याचा प्रश्न त्यांनीच पूर्ण पार पाडलेला आहे। आता जेव्हा नगरपालिका आल्यापासून 2016 पासून इथे जेव्हा लागू झालेली आहे तेव्हापासून पाण्याची समस्या भरपूर वाढलेली आहे आणि ते आम्हाला पार पाडण्यासाठी आमचं कोण व्यक्ती तिथे नाहीये। 2026च्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे का बाबा तिथे आमचा कोणतरी प्रतिनिधी असावा। उमेदवार म्हणून रोहन पाटील का तुम्ही निवड केली? रोहन पाटील यांच्याकडनं तुमची काय अपेक्षा आहेत तरुणांच्या? तर नक्कीच नमस्कार, माझं नाव विश्वजित नांगरे पाटील। मी देखील याच परिसरामध्ये जन्माला आलो, इथेच माझं संपूर्ण आयुष्य आतापर्यंतचं गेलंय। कळंबोलीचा इतिहास पाहता जे मी पाहिलं ते सांगतो, मला एवढा अनुभव नाही, परंतु मी जे पाहिलं ते सांगतो। आज आपल्या कळंबोलीमध्ये कोणताच नेतृत्व असं नाहीये जे अगदी सुरुवातीपासून एका पक्षामध्ये चालत आलेलं आहे। सत्तेपायी प्रत्येक जण पक्ष बदलतोय कारण की त्यांना पाहिजे फक्त आणि फक्त सत्ता, परंतु रोहन आत्माराम पाटील यांना वारसा मिळतो कुणाचा, तर तो आत्माराम पाटील साहेबांचा। आणि आत्माराम पाटील हे नाव या कळंबोलीमध्ये फक्त आणि फक्त गोरगरिबांना माहिती आहे, कारण की माथाडी कामगार असू द्या, त्यानंतर पाणी प्रश्न असू द्या, प्रत्येक समस्येवरती हल एकच व्यक्तिमत्वाने केलं ते म्हणजे आपले आत्माराम पाटील साहेब। आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन देण्यासाठी जर कोण स्ट्रॉंग कॅन्डिडेट किंवा स्ट्रॉंग उमेदवार असेल तर त्यांच्या सुपुत्रापेक्षा दुसरा कोणी नसू शकतो। त्यामुळे आम्ही रोहन दादांसोबत राहणार आहोत, रोहन दादांना भरघोस मतांनी विजय करून देण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत। यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।